MBA किंवा MMS CET दिलेली आहे, पण कॅप रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी एक गोष्ट जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, की मी कॅप रजिस्ट्रेशनसाठी एलिजिबल आहे का? कारण अनेक विद्यार्थी CETमध्ये चांगले मार्क्स मिळवतात, पण पात्रता समजून घेत नाहीत, एलिजिबिलिटी समजून घेत नाहीत आणि नंतर ॲडमिशनच्या वेळी अडचण येऊ लागते. सो या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. सो सर्वांचं CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट, ऑल इंडिया कॅन्डिडेट आणि NRI, OCI, PIO या सिटिझनसाठी काय एलिजिबिलिटी आहे या डिटेलमध्ये गोष्टी बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. त्याआधी एक महत्त्वाची सूचना 2027 मध्ये जर तुम्ही MBA CET देण्याचा प्लॅन करत असाल तर त्यासाठी 20 जुलैपासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये MBA CETचा संपूर्ण सिलेबस तुमचा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. यामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे. MCQs, टॉपिक वाईज MCQs म्हणा, नोट्स म्हणा, मॉक टेस्ट म्हणा, MCQ सिरीज, PDF या सर्व गोष्टी तुम्हाला प्रिपरेशन करिता मिळणार आहेत. तर या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येईल. ठीक आहे, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंक थ्रू सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करू शकता. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपण अगोदर जाणून घेऊया, की कॅप रजिस्ट्रेशन काही महत्त्वाचे ऑफिशियल डेट्स दिलेले आहेत. जसे की ॲप्लिकेशनची डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे आणि ती 16 तारखेपर्यंत असणार आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, त्याची डेट 17 तारखेपर्यंत लास्ट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. ई स्क्रुटिनी म्हणा, फिजिकल स्क्रुटिनी म्हणा. ठीक आहे. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची डिस्प्ले होईल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते, की तुमची ही तात्पुरती मेरिट लिस्ट आहे. कारण यामध्ये जर विद्यार्थ्यांना काही अडचणी दिसल्या, काही प्रॉब्लेम्स दिसल्या तर ते काय करू शकतात, ग्रीवान्स करू शकतात. म्हणजे त्या अडचणी CETला सांगणार की बाबा अशा अशा अडचणी दिसून येत आहेत, हे चुकीचं आहे. मग CET ते व्हेरीफाय करेल, परत एकदा व्यवस्थित त्याची स्क्रुटिनी होऊन जाईल आणि मग एक फायनल मेरिट लिस्ट लागत असते. ठीक आहे. मग हे कंप्लेन करण्यासाठी, ग्रीवान्स करण्यासाठी तुम्हाला 22 तारीख ही दिलेली आहे. 22 तारखेपर्यंत तुम्ही ग्रीवान्स टाकू शकता आणि मग 24 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. ठीक आहे. ही फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर मग तुम्हाला कळेल की तुम्हाला ॲडमिशन वगैरे पुढची प्रोसेस करण्यासाठी जे डेट्स आहेत है ना, कॅप राऊंडचे वगैरे, ते पुढे तुम्हाला डिस्प्ले केले जातील. ते आणखीन ऑफिशियली आलेलं नाहीये. आल्यानंतर आपल्या चॅनलवरती तुम्हाला लगेचच कळून जाईल. ठीक आहे. तर आता आपण सुरू करूया. एक्झॅक्टली एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तिन्ही कॅटेगरीसाठी. सगळ्यात आधी आपण महाराष्ट्र कॅन्डिडेट जे आहेत, महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आहेत, त्यांच्यासाठी काय एलिजिबिलिटी असणार आहे ते बघूया. सगळ्यात आधी तर तुम्ही इंडियन सिटीजन असले पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. उमेदवार असला पाहिजे, भारतीय नागरिक असला पाहिजे. ठीक आहे. दुसरी अट आहे की तुमची बॅचलर्स डिग्री, मिनिमम 3 वर्षाची जी बॅचलर डिग्री आहे ती असली पाहिजे. ठीक आहे. पण कुठून केली पाहिजे ही बॅचलर डिग्री, कुठे केलेली पाहिजे, तर UGC किंवा AIU रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तुम्ही 3 वर्षाची बॅचलर डिग्री केलेली पाहिजे. आणि त्यामध्ये तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरी असाल तर तुम्हाला 45% त्या बॅचलर डिग्रीमध्ये तुम्हाला मिळालेले असले पाहिजेत आणि जनरल कॅटेगरी असेल तर 50% मार्क्स तुमचे असले पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे बॅचलर्स डिग्री तुमची आहे, बट त्यामध्ये 50% असले पाहिजेत, 50% मार्क्स तुम्ही मिळवलेले पाहिजेत किंवा 45% तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून असाल तर तुमचे 45% असले पाहिजेत. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नॉन झिरो स्कोर इन महाराष्ट्र MBA MMS CET 2026 हे सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचा CETचा स्कोर जो आहे तो 0 नसावा बेसिकली, है ना. 0पेक्षा जास्त असलेला तुमचा जो स्कोर कार्ड आहे तो तुमच्यासोबत असला पाहिजे. हे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी एलिजिबिलिटी असणार आहे. काही वेगळ्या एलिजिबिलिटी याच्यामध्ये नाहीये. हे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटनी लक्षात ठेवायचं आहे. वाटलं तर लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, बट या सर्व गोष्टींची पात्रता अगोदर पूर्ण करून घ्या. ठीक आहे. ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी आता एलिजिबिलिटी काय ते बघूया आपण. ठीक आहे. त्याच्यासाठी सुद्धा इंडियन सिटीजन असणं गरजेचं आहे, है ना. जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी असाल तर ही कॅटेगरी तुमच्यासाठी आहे. बरोबर आहे. ऑल इंडिया कॅटेगरी, है ना. मग तुमच्यासाठी थोडेसे नियम वेगळे असू शकतात. पहिली अट काय आहे की भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. दुसरी अट काय आहे की बॅचलर्स डिग्री मिनिमम 3 इयर्स फ्रॉम UGC और AIU, है ना, रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमधून तुमचं बॅचलर्स डिग्री झालेलं पाहिजे. ठीक आहे. तिसरी अट आहे तुमची ओपन कॅटेगरी असेल तर 50% तुमचे मार्क्स असलेच पाहिजेत. ओके. आणि रिझर्व्ह कॅटेगरी असाल 45% है ना असलंच पाहिजे. ओके. आणि त्यानंतर नॉन झिरो स्कोर इन एनी वन ऑफ. आता जे महाराष्ट्र कॅन्डिडेट होते त्यांच्यासाठी काय होतं, MBA CETचा स्कोर कार्ड तुमचा पाहिजे, नॉन झिरो स्कोर कार्ड पाहिजे. बट ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी आता थोडंसं वेगळं आहे. महाराष्ट्र MBA CET किंवा MMS CETचा स्कोर कार्ड
त्यासोबतच कॅट दिलेली असेल तर त्याचा स्कोर कार्ड, बट तोही नॉन झिरो स्कोर असला पाहिजे. ठीक आहे, झिरो स्कोर घेऊन तर कुठे जाणार आहात तुम्ही, नाही का. सी मॅट आहे है ना, XAT आहे, ATMA आहे, मॅट आहे, जी मॅट आहे. या एक्झाम्स जर तुम्ही दिलेल्या असाल तर त्याचा स्कोर कार्ड पण लागतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की तुम्हाला फीस भरावी लागते. ठीक आहे. जर तुम्ही MBA किंवा MMS CET दिलेली असेल, त्याच्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तर एक्झाम फॉर्म भरताना तुम्ही फीस भरलेली असते, त्यामुळे तुम्हाला फीस द्यायची गरज नाही. बट तुम्ही महाराष्ट्र MBA किंवा MMS CET दिलेलं नसेल आणि तुम्ही ऑल इंडिया कॅन्डिडेट नसाल, तर तुम्हाला फीस भरणं गरजेचं आहे. ठीक आहे, फीस तुम्हाला भरावी लागणार आहे कॅप रजिस्ट्रेशनसाठी. सो हे ऑल इंडिया कॅन्डिडेटचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. पुढे आहे तुमची तिसरी कॅटेगरी म्हणजे NRI, OCI, PIO, फॉरेन नॅशनल्स है ना, CIWGC है ना, FN कॅन्डिडेट्स, या सर्वांसाठी. ठीक आहे. बॅचलर्स डिग्री असली पाहिजे फ्रॉम UGC AIU रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. ठीक आहे, हे असलं पाहिजे. आता हे क्रायटेरिया तुम्हाला दिलेला आहे बरं का. त्यानंतर म्हणजे डिस्टन्स डिग्री चालते. ठीक आहे, बट ते UGC आणि AIUच्या अंतर्गत असलेली पाहिजे, असा आहे त्याचा अर्थ. ठीक आहे. मिनिमम 50% ॲग्रीगेट मार्क्स तुमचे असलेच पाहिजे. डिग्रीमध्ये 50% पेक्षा कमी गुण असतील तर ओपन कॅटेगरी विद्यार्थ्यासाठी पात्रता पूर्ण होत नाही. ठीक आहे. रिझर्व कॅटेगरी EWS है ना, PWD असतील तर 45% तुम्हाला आवश्यक पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मस्ट सॅटिस्फाय एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट्स प्रिस्क्राइब्ड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी किंवा गव्हर्नमेंट फ्रॉम टाइम टू टाइम. म्हणजे या लोकांसाठी गव्हर्नमेंट नेहमी काय करत असतं, काही GR काढत असतं त्यांचे कॅपेबिलिटी नाही म्हणता येणार, एलिजिबिलिटीसाठी है ना, त्यांचे काही वेगळे नियम असतात. सो ते तुम्हाला गव्हर्नमेंटचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बसला पाहिजेत, त्याच्यामध्ये तुम्ही फुलफिल झालं पाहिजेत, तेव्हाच तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. आलं लक्षात. आता समजा की तुम्ही NRI OCI यापैकी कुठले तरी आहात आणि तुम्ही कॅट एक्झाम दिलेली आहे बट महाराष्ट्र CET दिले नाहीये, मग तुम्हाला ऑल इंडिया कॅटेगरीमधून सुद्धा अर्ज भरता येऊ शकतो. आलं लक्षात, हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. सो ही होती आपली MBA किंवा MMS कॅप 2026 साठीची ऑफिशियल एलिजिबिलिटी. ठीक आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की तुम्ही लाईक करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि विसरू नका, येत्या 20 जुलैपासून आपली 2027च्या MBA CETच्या प्रिपरेशन करिता लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचा MBA CETचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन मिळेल. म्हणजे तुमची स्टडी कुठेच थांबणार नाही, तुम्हाला कन्सिस्टंटली स्टडी करता येईल. ठीक आहे. टॉपिक वाईज MCQज मिळतील, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीजचं PDF, या सर्व गोष्टी तुम्हाला प्रिपरेशन करिता मिळणार आहेत. सो आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून तुमचं प्रिपरेशन करू शकता. बघा काय करायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे प्ले स्टोअरवरती जाऊन. असं एक ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल, तो ओपन करायचं. ओपन केल्यानंतर असं तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. खाली या ठिकाणी बघायचं स्टोअर सेक्शन आहे, या स्टोअर सेक्शनवर क्लिक केलं की एक सर्च बॉक्स ओपन होईल. या ठिकाणी इथे MBA CET तुम्ही टाईप केलात की हा कोर्स तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. जॉईन नावचं ऑप्शन येईल, त्या जॉईन नावच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी पूर्ण जो कोर्स आहे तो ओपन होऊन जाईल. ठीक आहे. सो या प्रकारे तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता. आणि काही अडचण असेल तर मी आहे, कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी नेक्स्ट सेशनमध्ये सोल्युशन देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.